21 वर्षाची परंपरा, जनसेवेची अखंड वाटचाल नवयुग मित्रमंडळाच्या वतीने व आमरे कॅन्सर केअर ट्रस्ट यांच्या वतीने नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून जोपासली जाते। माजी नगरसेविका स्नेहाताई आमरे, समाजसेवक रमेश आमरे यांच्या पुढाकाराने 2 दशकाहून अधिक काळ सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक आणि आरोग्य विषयक उपक्रम या ठिकाणी राबवित नागरिकांची सेवा केली जाते। या उत्सवाचे अंदाजे 21व्या वर्षामध्ये पदार्पण आहे। या मंगल प्रसंगी विविध प्रकारचे कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलेले आहेत। नवसाला पावणारी देवी अशी या देवीची ख्याती असून मोठ्या श्रद्धेने इथे नागरिक देवीची पूजा करून नवस बोलण्याकरिता दाखल होत आहेत। तो नवस पूर्ण होतात आणि या मंडळाने आतापर्यंत खूप सामाजिक कार्य केलेले आहे। लोकांसाठी झटणाऱ्या नगरसेविका स्नेहाताई आमरे यांची ओळख आहे। त्याचाच गौरव म्हणून नगरसेविका स्नेहा आमरे यांना विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबाबत लोकमतने लोकमत वुमन अचिव्हर्स ऑफ मुंबई 2025 या पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर माजी नगरसेविका स्नेहा रमेश आमरे यांना त्यांच्या विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबाबत लोकमतने लोकमत वुमन अचिव्हर्स ऑफ मुंबई 2025 या पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर प्रभागातील नागरिकांनी शुभेच्छा व अभिनंदन करण्याकरिता एकच गर्दी केली होती। याबाबत स्नेहाताई आमरे यांनी आपल्या प्रतिक्रिया देखील व्यक्त केलेल्या आहेत, तसेच लोकमतचे आभार देखील मानले आहेत। नवीन मित्रमंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देवीचा मोठा उत्साह आम्ही आज ठाणे जिल्ह्यामध्ये आज आम्हाला नवीन मित्रमंडळ लोक ओळखतात की मानपाड्यामध्ये एक नवीन मित्रमंडळाची देवी आहे। गेले 21 वर्ष आम्ही सातत्याने देवी उत्सव करतोय आणि पुढे हे 100 वर्ष होते अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि आमच्या सर्व सहकार्यांची, जे आमच्या मंडळाचे सदस्य ते सर्वांची। आणि देवीला 4थी माळ आहे। मी लोकांना आवाहन करतो की त्यांनी आवर्जून देवीचं दर्शन घ्यावे आणि तुम्ही बघाल की लोक इथे नेहमी बघाल तर उत्साह वाढत जातो आणि लोकांचा इथे बघा तुम्ही कंटिन्यू लोक चालू असतात, रात्री 3 वाजेपर्यंत लोक इथे असतात। दरवर्षीप्रमाणे आम्ही गेल्या 3 वर्षापासून प्रत्येक समाजातील जे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे बाहेरची जे काही समाज बांधव आहेत आपले, काही लोक जातीभेद करतात, आम्ही जातीभेद मानत नाही आणि सर्व समाज लोकांना एकत्र घेऊन चालतो। तुम्ही बघा की कन्नड समाज असेल, तमिळ समाज असेल, आमचे उत्तर भारतीय असतील, तसे आमचे गुजराती समाज असेल, आमचा मराठी माणसं असतील जी आपली आहेत, हक्काची माणसं ती सर्व लोक येऊन, बंजारा समाज असेल, सर्व विविध लोक येऊन आम्ही एकत्र होऊन इथे कार्यक्रमाला साजरा करतो। या गोष्टीचा मला खूप आनंद आहे की गेल्या 25 वर्ष आम्ही सातत्याने आज घोडबंदर असेल या ठाणे जिल्ह्यामध्ये असेल, तुम्ही बघाल की आम्ही आमरे कॅन्सर ट्रस्ट असेल, नवीन मित्रमंडळ असेल, छत्रपती शिवाजी महाराज जयंती असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल, शहीद भगतसिंग यांना आता आम्ही त्या गार्डनला नाव दिलं। आम्ही विविध ज्यांनी आपल्या देशासाठी जे कार्य केलंय, ज्यांच्यामुळे आज आपण आज हिंदुस्थान भारतात राहतोय, त्यांची सर्वांची विविध असे 10 लोकांची नाव आम्ही या प्रभागात दिलेली आहे। सावरकर साहेबांचं नाव, वीर सावरकरचं नाव असेल, त्यानंतर आपला शहीद भगतसिंग असतील, याच्यात आपले असे सुभाषचंद्र बोस असतील, अशी 10 नावं आपण इथे दिलेली आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असेल, छत्रपती शिवाजी महाराज डेपो असेल, छत्रपती शिवाजी महाराज चौक असेल, अशी विविध नावं, अहिल्याबाई होळकर असेल, यांची विविध ठिकाणी आम्ही नावं दिलेली आहेत आणि मी सर्व जाती धर्माला घेऊन एकत्र होऊन चालतो। आणि या गोष्टीचा खूप आनंद आहे की लोकमतने जे आम्हाला जी पोचपावती दिली आहे त्याबद्दल लोकमतचा मी कायमस्वरूपी आभारी आहे। आणि बोलायलाही ते आमचे 21वं वर्ष आहे आणि अनुभव इतका मोठा की आमची देवी ही नवसाला पावते सगळ्यांच्याच, कारण की त्याचा अनुभव आम्हालाही आहे। आणि हे देवीचे 21वं वर्ष आहे। सगळ्यांना ठाणेकरांना देवीची नवरात्रीच्या सगळ्या भरपूर शुभेच्छा। देवीला हीच मागणी आहे, सगळं ठाणेकरांना सुखात ठेव, सुख समृद्धी सगळ्यांच्या घरी लागू दे, एवढंच देवीला सांगेन। हे लोकमत कडून मला भेटलेले हे पोचपावती आहे आमच्या नागरिकांची, जनतेची, आमच्या कामाबद्दल, म्हणजे ह्या वॉर्डामध्ये जशी आम्ही कामं करतो त्याची ही पोचपावती आहे, ही लोकांकडून मला भेटलेली आहे। लोकमत म्हणजे लोकांचं मत, लोकांनी दिलेली ही पदवी, ही खूप खूप आनंद वाटतो। असं वाटतं अशी चांगली करून नेहमी मिळवायला पाहिजे असं।